अलीकडच्या काळात तुमच्या एखाद्या मित्राने किंवा मैत्रिणीने स्वतःची नोकरी गमावली आहे का? आणि जर गमावली असेल तर त्या मित्राला किंवा त्या मैत्रिणीला कसं वाटलं? ह्याची जाणीव तुम्हाला झाली का? कदाचित खूप त्रास झाला असेल मानसिक, आर्थिक आणि इतर दृष्टिकोनातनंही. आता जर हा प्रश्न आपण वेगळ्या तऱ्हेने पाहूया. तुमच्या मित्रांनी नोकरी गमावली म्हणून तुम्हाला कसं वाटलं? तुम्हाला त्रास झाला का? मानसिक तणाव जाणवला का? कुठेतरी दडपण जाणवलं का? आणि जर जाणवलं असेल, तर त्यात काहीच वावगं असं नाही किंवा चुकीचं नाही. खरं तर याला इंग्रजीत ले ऑफ एन्झायटी असं म्हणतात. याचाच अर्थ की जेव्हा आपल्या मनात ही भीती सातत्याने असते, की इतरांनी तरी त्यांची नोकरी गमावली, पुढचा नंबर माझा आहे का? माझ्यासोबत देखील असंच घडणार आहे का? ही सातत्याने वाटणारी काळजी यालाच म्हणतात ले ऑफ एन्झायटी. आणि बऱ्याचदा ही ले ऑफ एन्झायटी तिथेच थांबत नाही. पुढे जाऊन त्याचे अजून दुष्परिणाम होतात आणि अजून एक परिस्थिती निर्माण होऊ शकते ज्याला म्हणतात अर्गोफोबिया. आता अर्गोफोबिया म्हणजे नक्की काय? अर्गोफोबियामध्ये लोकांना कामावर जावं असं देखील वाटत नाही. जर कामावर गेलेत, तर मग काम करण्याचं मन करत नाही. कारण सातत्याने मनात ही भीती असते, की कोणीतरी आपल्या चुका काढेल, आपल्याला नोकरीवरनं काढून टाकेल आणि मग ही भीती वाढतच जाते आणि त्याच्यामुळे त्यांचं एकंदर प्रदर्शन हे देखील ढासळतं. तर तुमच्या बाबतीत असं होत असेल, तर असं होऊ नये यासाठी तुम्ही काय करू शकता? मित्रांनो, आपण एक अशा काळात वावरत आहोत, जिथे असंख्य लोक आपली नोकरी गमावत आहेत आणि अशा परिस्थितीत आपल्यासोबतही असं घडेल, ही काळजी वाटणं अत्यंत स्वाभाविक आहे. पण नुसतं काळजी वाटून चालणार नाही. त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल आणि ते काय करायचं आणि कसं करायचं हे सांगण्यासाठीच मी आज तुमच्यासमोर उपस्थित आहे. तर तुम्हाला मी एक सूत्र सांगणार आहे, ज्याचा वापर करून तुम्ही देखील ही जी ले ऑफ एन्झायटी असते किंवा अर्गोफोबिया असते, याच्यातनं कसं बाहेर पडू शकाल आणि त्याच्यातनं मार्ग कसा तुम्हाला सापडू शकेल, हे आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर हे जे सूत्र आहे ना, या सूत्राचं नाव आहे ॲक्शन आणि याच्यात 6 टप्पे आहेत, बरं का. तर सगळ्यात पहिला जो टप्पा आहे, त्याला आपण म्हणतो असेसिंग रिस्क. आता याचा अर्थ काय? की समजा माझी नोकरी गेली, तर माझी नोकरी गेल्यामुळे माझ्यासाठी कोणत्या प्रकारचं आव्हान माझ्यासमोर येणार आहे? मला कोणते अडथळे येऊ शकतील? कोणता त्रास होऊ शकेल? ह्याची जाणीव, ह्याचा आढावा घेणं अत्यंत महत्वाचं आहे. बऱ्याचदा आपल्याला हे माहितीच नसतं, की नोकरी गेल्यानंतर नक्की आपल्यासोबत काय घडू शकतं. कदाचित त्याचे आर्थिक दुष्परिणाम होतील, मानसिक होतील, कौटुंबिक दुष्परिणाम होतील. त्यामुळे या सर्व गोष्टींचा आढावा घेणं, हे जाणून घेणं, की किती प्रकारचे आव्हान मला सामोरे जावे लागतील आणि त्यासाठी मी सक्षम आहे का? आणि त्यासाठी मी काही तयारी केलेली आहे का? आणि नसेल केलेली, तर काय नेमकं मी करू शकतो किंवा करू शकते? हे प्रश्न आपल्या मनात असणं अत्यंत महत्वाचं आहे. दुसरा महत्वाचा टप्पा ज्याला आपण म्हणतो कंट्रोल फायनान्सेस. याचाच अर्थ आर्थिक दृष्टिकोनातनं आपल्याला नियोजन करावं लागेल. आता आर्थिक नियोजन म्हणजे नक्की काय? तर एका कागदावर महिन्याचा तुमचा खर्च किती होतो, तुम्हाला एकंदर किती पैशांची गरज लागते, ह्याचा उल्लेख करा. आता काही पैसे तुम्हाला घर चालवण्यासाठी खर्च करावे लागतात, काही तुमच्या दैनंदिन गरजा असतात आणि जर तुम्ही घरासाठी कर्ज घेतलं असेल, गाडीसाठी कर्ज घेतलं असेल, तर ते कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला हप्ते भरावे लागतात. तर एकंदर दर महिन्याला मला किती पैसे लागतात? आणि समजा उद्या माझी नोकरी अचानक नाहीही झाली, तर किती महिन्यांपर्यंत मी टिकून राहू शकतो आणि माझ्याकडे तेवढे पैसे आहेत, ज्याच्यामुळे मला इतरांसमोर हात पसरावे लागणार नाहीत. हे देखील तितकंच महत्वाचं आहे. तर हे नियोजन करण्यासाठी तुमच्याकडे कमीत कमी 3 ते 6 महिन्यांचा निधी असायला हवा. कमीत कमी 3 ते 6 महिन्यांचा. जर जास्तीत जास्त वर्षभराचा असेल तर अजून उत्तम. पण कमीत कमी 3 ते 6 महिन्यांचे पैसे ते तुमच्याकडे असायलाच हवे. आता बऱ्याच लोकांना वाटतं, "अरे माझ्याकडे पैसे आहेत कारण मी गुंतवणूक करतो." आता इथेच आपण चुकतो. आपण जे पैसे गुंतवतो ते भविष्यासाठी गुंतवतो. त्या पैशाचा वापर जर आपण अशा वेळेस केला, तर मग आपल्याला पुढे येणाऱ्या काळात कुठेच पैसे उरणार नाहीत. त्यामुळे एमर्जन्सी फंड याचाच अर्थ, की आणीबाणीच्या वेळेस ज्या पैशांची गरज लागते, त्यासाठी एक वेगळा निधी उभारणं हे तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे दर महिन्याला किती पैसे लागतात, किती पैसे आहेत आणि किती पैशांची गरज अजून मला लागणार आहे, याच्यावर काम करणं अत्यंत महत्वाचं आहे. तिसरा महत्वाचा टप्पा, टॉक टू समवन. याचाच अर्थ एखाद्याशी बोलणं. आता ही व्यक्ती कोण असू शकते? कदाचित तुमच्या घरची एखादी व्यक्ती असू शकते किंवा तुमचा एखादा मित्र असू शकतो.
आणि जर तुम्ही नशीबवान असाल तर एखादा तुमचा गुरु असेल किंवा उपदेशक असेल किंवा एखादा शिक्षक असेल त्याच्याशी बोला. कोणाशीही बोला ज्याच्याशी बोलल्यानंतर तुम्हाला तुमचं मन हलकं झाल्यासारखं वाटतं. आता नेमकं का बोलावं? कारण बऱ्याचदा आपण जेव्हा चिंताग्रस्त असतो ना, नोकरी जाईल या चिंतेतनं, त्यामुळे आपल्याला मार्ग सुचत नाही आणि त्याच्यामुळे दडपण वाढत जातं आणि त्याचा परिणाम आपल्या मनावर, आपल्या शरीरावर आणि आपल्या अवतीभवती असणाऱ्या माणसांवर देखील होत असतो. कारण आपलं त्यांच्यासोबत जे वागणं असतं त्याच्यातनं ते दर्शवलं जातं की आपल्या मनावर खूप ताण आहे. म्हणूनच लोकांशी बोलून आपलं मन हलकं करणं खूप महत्वाचं आहे, की मला ही भीती वाटते, मी काय करायला हवं, तुझं काय मत आहे वगैरे वगैरे. आता प्रत्येक वेळेस तुम्हाला उत्तर सापडेलच असं नाही, पण फक्त आपल्या मनात जे चाललंय त्याचा उलगडा जरी तुम्ही केलात तरी देखील तुम्हाला हायसं वाटेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला पुढे आपण काय करायला हवं हे मार्ग स्पष्ट होत जाईल. त्यामुळे नक्की बोला आणि सातत्याने बोला. चौथी महत्वाची गोष्ट ज्याला आपण म्हणतो इनिशिएट साइड हसल. आता साइड हसल म्हणजे काय, की आपण नोकरी करत असताना त्यासोबत अजून काय करू शकतो जेणेकरून चिरीमिरीचा खर्च का होईना आपण त्या पैशातनं करू शकतो. उदाहरणार्थ बहुतांश लोकांना शनिवारी रविवारी सुट्टी असते. तर शनिवारी आणि रविवारी मी माझ्या नोकरी व्यतिरिक्त अजून काय करू शकतो जेणेकरून 2 पैसे मला कमवता येतील. काही लोकांना छोटा मोठा व्यवसाय करावासा वाटतो तर ते तुम्ही करू शकता. काही लोकांना शिकवण्याचा एक छंद असतो त्यामुळे तुम्ही शिकवू शकता. काही लोकांना इतर काही गोष्टींमध्ये उदाहरणार्थ कन्सल्टिंग करता येतं ते तुम्ही करू शकता. जे काही तुम्हाला करता येईल ज्याच्यामुळे तुम्ही 2-4 पैसे कमवू शकता. अगदी खूप जास्त पैसे तुम्हाला कदाचित सुरुवातीला मिळणार नाहीत. पण थोडे प्रमाणात जरी पैसे मिळाले तर ते देखील पैसे तुम्हाला उपयुक्त ठरतील अशा वेळेस. तर साइड हसल केल्यामुळे देखील तुमचा आत्मविश्वास वाढेल. आता तुम्ही म्हणाल, की मला जर शनिवारी रविवारी सुट्टी नसते किंवा शनिवारी सुट्टीच नसते तर मी काय करू? मग अशा वेळेस जेव्हा तुम्ही संध्याकाळी कामावरनं परत येता, तेव्हा तुम्हाला एखाद तास देता येईल का? त्यात तुम्हाला काही करता येईल का? त्या दृष्टिकोनातून विचार करा. कुठे ना कुठे तुम्हाला वेळ काढावा लागेल, शोधावा लागेल, जेणेकरून तुम्ही हा प्रयोग करू शकाल. आणि त्यातनं येणारा पैसा जो असेल ना, तो तुम्हाला आत्मसमाधानही देईल आणि मनःशांतीही देईल. त्यानंतर 5वी महत्वाची गोष्ट, ऑपरेट विथ अ बॅकअप प्लॅन ऑर अ प्लॅन बी. आता प्लॅन बी म्हणजे काय? की नोकरी असणं आणि नोकरी टिकवणं हे माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. पण समजा नोकरी अचानक सुटली किंवा नोकरीवरनं अचानक काढण्यात आलं, तर मात्र माझ्याकडे पर्याय काय? हा जो पर्यायी मार्ग असतो ना, ह्यालाच म्हणतात प्लॅन बी. आता पर्याय काय असू शकतो, की समजा मला असं वाटतं, की आज ना उद्या माझी नोकरी लवकरात लवकर जाणारच आहे. कारण कंपनीने लोकांना काढायला सुरुवात केलेली आहे. तर मग मी माझा सीव्ही, माझा रिझ्युमे माझ्या मित्रांपर्यंत पोहोचवू शकतो का? 4 लोकांना सांगू शकतो का, की बाबा तुमच्याकडे काही नोकरी असेल, काही माहिती असेल तर मला नक्की कळवा. यालाच म्हणतात पर्याय. तर आपल्याकडे कोणत्याही क्षणी एखादा पर्याय असणं खूप महत्वाचं आहे. कदाचित त्या पर्यायाची तुम्हाला तत्परतेने गरज भासणार नाही आणि नाहीच जर लागली तर चांगलीच गोष्ट आहे. पण हा पर्याय तुमच्या हाती असला ना, की तुम्हाला भीती वाटणार नाही. तुम्हाला असं नेहमी वाटत राहील, की ठीक आहे, समजा आपल्याबरोबर काही चुकीचं घडलं, तरी देखील आपल्याकडे हा पर्याय मात्र आहे. आपले दरवाजे इथे उघडे आहेत. काहीच नाही असं आपल्यासोबत होणार नाही. ठीक? तर आपल्यासमोर एक पर्याय नेहमी ठेवा आणि तो पर्याय कधी नसतो बरं का. तो पर्याय आपल्याला निर्माण करावा लागतो. त्यासाठी आपल्याला झटावं लागतं, जरा विचार करावे लागतात, मेहनत करावी लागते. पण नक्कीच तुम्ही हे करू शकता. आणि शेवटची गोष्ट ज्याला म्हणतात न्यूज डाएट. आता डायटिंगच्या बाबतीत तुम्ही ऐकलेलंच असेल, की डायटिंगमध्ये माणूस काय करतो? कमी खातो, मोजकंच अन्न खातो वगैरे, वगैरे. त्याचप्रमाणे न्यूज डाएट याचाच अर्थ आपल्या कानावर रोजच्या रोज अनेक प्रकारच्या बातम्या आढळतात. त्यात देखील आपण डायटिंगचा वापर करायला हवा. म्हणजे नेमकं काय करायचं? कितपत बातम्या पाहायच्या, कितपत इंटरनेटवर जायचं, कितपत लोकांशी या विषयावर चघळायचं, याला कुठे ना कुठे तुम्हाला मर्यादा आखून ठेवाव्या लागतील. कारण बऱ्याचदा काय होतं, की आपण जेव्हा वारंवार त्याच गोष्टीबद्दल बोलतो किंवा तीच माहिती पुन्हा-पुन्हा वाचतो किंवा त्याच प्रकारची बातमी पुन्हा-पुन्हा पाहतो, त्याचा आपल्या मनावर अत्यंत घातक परिणाम होतो आणि म्हणूनच आपल्याला अँक्झायटी किंवा चिंता ही वारंवार सतावते. तसं होऊ नये म्हणून थोड्या प्रमाणात माहिती घेणं, अत्यंत जास्त ती चघळणं घातक ठरू शकते याची जाणीव ठेवणं, या गोष्टींकडे तुम्ही लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. कारण त्याच गोष्टी जर तुम्ही करत राहिलात, तर तीच चिंता तुम्हाला पुन्हा-पुन्हा सतवणार. तसं होऊ नये म्हणून न्यूज डायटचा वापर करा. तर ह्या 6 गोष्टी आहेत. अर्थातच त्या सोप्या नाही आहेत, पण अंमलात आणल्यात तर अत्यंत उपयुक्त आहेत.
म्हणून त्यांचा वापर नक्की करा. कोणत्या 6 गोष्टी? सर्वप्रथम असेस रिस्क. कोणते धोके निर्माण होऊ शकतात हे त्याची जाणीव करून घ्या, आढावा घ्या. नंबर 2, कंट्रोल फायनान्सेस. आर्थिकरित्या आपण काय करायला हवं हे देखील तितकंच महत्वाचं, त्याच्याकडे विचार करा. तिसरी महत्वाची गोष्ट, टॉक टू समवन. याचाच अर्थ एखाद्याशी आपल्या मनातील चिंतांबद्दल बोला, जेणेकरून तुमचं मन हलकं होईल. चौथी गोष्ट, इनिशिएट साइड हसल. आपल्या नोकरीसोबत आपल्याला उर्वरित जो वेळ आहे त्याच्यात काय करता येईल, जेणेकरून थोड्याशा प्रमाणात देखील खर्च जर मी पेलवू शकलो तर त्याचा मला फायदा होईल. हे मात्र नक्की करा. पाचवी गोष्ट, ऑपरेट विथ अ प्लॅन बी ऑर अ बॅकअप प्लॅन. याचा अर्थ पर्यायी मार्ग आपल्याकडे काय आहे जर अचानक नोकरी गेली तर, किंवा नोकरी सोडावी लागली तर. आणि 6वी महत्वाची गोष्ट, न्यूज डाएट. याचाच अर्थ की आपण जी बातमी, जी माहिती घेत असतो त्याच्यावर नियंत्रण कसं ठेवावं, जेणेकरून नको नको ती बातमी किंवा अति जास्त प्रमाणात ती बातमी आपण आपल्या मेंदूत जोर जबरदस्तीने घालतोय, असं होऊ नये. ठीक. तर या 6 गोष्टी त्याचा नक्कीच वापर करून पहा. अर्थातच मी जसं सांगितलं की हे इतकं सोपं नाहीये जितकं मी बोलून गेलो, पण तरीही आपल्याला कुठे ना कुठे सुरुवात करावी लागेल. कारण आपणच स्वतःला वाचवू शकतो, या परिस्थितीतनं बाहेर काढू शकतो. आणि मित्रांनो, ही परिस्थिती लवकर नाहीशी होणार नाहीये. म्हणूनच स्वतःला तुम्ही सुरक्षित ठेवणं मानसिक, आर्थिक, शारीरिक सर्व परीने खूप महत्वाचं आहे. आणि जर तुम्हाला असं वाटतं की तुमच्या ओळखीतील कुठलीतरी व्यक्ती आहे ज्याच्यासाठी हा व्हिडिओ मदतीचा सिद्ध होऊ शकेल, तर नक्कीच हा व्हिडिओ त्यांना पाठवा. आणि त्याचसोबत जर तुम्हाला या चॅनलबद्दल आपुलकी असेल, काही तुम्हाला आवडत असेल, तर नक्कीच सबस्क्राईब करा. माझं शांत चित्ताने ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा लवकरच भेटूया एका वेगळ्या विषयासोबत. काळजी घ्या.